आज परत आम्ही नाना म्हणूनच बोललो तुम्हाला. तुम्ही तहसीलदार झाले तरी आम्ही साहेब कधी सांगितलं नाही का. आमचा एक विश्वास आहे, आमचा मोठा भाऊ किंवा वडील आहे. जेव्हा आम्ही एक दुकानदार म्हणून अधिकाऱ्यांकडे जातो, माझे सर्व आता जिवंत आहे, जिवंत आहे, त्यांचा परिवार सर्व इथे बसले आहे. कोणताही व्यक्ती त्याच्या आयुष्यात जर पुढे जात असेल तर त्याचा मोठा आशीर्वाद त्याच्या आई वडील असतो. ज्याच्या आई वडील जिवंत आहे त्याला, आता साहेबांनी सांगितलं कोरोना काय कोणीच काय करू शकत नाही, कारण त्यांचा आशीर्वाद जर आई वडिलांचा राहिला तर त्याला काय कोणाकडे पाय पडायची गरज नाही. तसे गांगुळेराव साहेबांचे आई वडील आज आपल्या बरोबर आहे. विचार करा, एक रिटायरमेंट झाले आणि तोपर्यंत त्यांचे वडील त्यांच्या समोर आहे, ते किती भाग्यशाली असेल. आम्हालाही वाटतो आमचे आई वडील आमच्या जिवंत राहिले असते तर मी आमदार म्हणून मला बघितलं असतं. माझ्या आई वडील किंवा विषय केला तर मी इथपर्यंत पोहोचेन आणि मला ते आशीर्वाद देतील असं जर जिवंत राहिले असते मला सांगितलं असतं अभिमानाने माझा मुलगा आमदार आहे. त्याने मजुरी केली असेल, कष्ट केलं, पण त्याने